महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, आज आपण ॲक्च्युली तालुका वाई जिल्हा सातारा येथील शेंदूरजणे या गावामध्ये आलेलो आहोत. या गावातील एका वळू मालकाची आपण खास मुलाखत घेतोय. तर यांच्या गोठ्यात आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण त्या वळूंच्या खाली आता मॅट बघतोय. तर हे मॅट टाकण्याचं कारण काय किंवा याचा काय फायदा त्या वळूला गाईला होत असतो हे आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत. कारण बऱ्याचदा आता शहरी भाग असेल किंवा बऱ्याचदा मातीवरती दिवसभरात आपण बैलांच्या 2 ते 3 जागा या बदलल्या जातात. पण त्याच्यामधली एक जागा ही कोब्याची किंवा सिमेंटची तर असतेच, म्हणजे सिमेंटचा कोबा केलेला, मग त्याच्यावरती बैल घसरू नये किंवा काय, तर याच्यासाठी कोणती काळजी घेतली जाते तर या संदर्भात आपल्याला मालकांची आपण मुलाखत घेतोय. मालक नमस्कार. आम्हाला तुमचे हे जे वळू बैल आहेत त्याच्या खाली जे मॅट टाकलंय त्याचा फायदा काय किंवा कोणता कशासाठी टाकलं ते आम्हाला सांगा. नमस्कार. हे बैलांखाली जे मॅट टाकले आहेत ते कोब्यावर बैल घसरू वगैरे नाहीत म्हणून मॅट टाकायला लागतात. आणि गोट्यात असल्यानंतरच मॅटवर बैल असतात. गोट्यातनं बाहेर काढले की चागळावर किंवा मातीवर बैल आपण बांधतो. आणि बैलांचे जे गुडघं वगैरे जे येतं त्यांना हे कोब्यावर घट्ट पडतात आणि घट्ट पडून जखमा होतात. ते जखमा होऊ नये म्हणून मॅटवर बैल राहतात. मॅटवर बैल राहण्याने घसरणं किंवा या बऱ्याचशा घसरी होत नाही. बाहेर मातीवर बांधणं आणि मॅटवर बांधणं हा बराचसा फरक आहे का? थोडाफार हे काय? बराचसा फरक आहे. आता 24 तास बैल एकाच जागेवर राहत नाहीत. 12 तास जरी बाहेर असले तरी 12 तास आत असतात. त्यामुळे त्यांना काही एका जागेवर बैल काऊन जात नाहीत. तर मंडळी आता अशा प्रकारे बघतोय, तिकडे एक मॅट बघितलं, इकडे एक आपण मॅट बघतोय की जे आपण इथं कपिला कंपनीचं मॅट पाहतोय मंडळी, कपिला काऊ मॅट, की जे आपण बऱ्याचदा चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो की कधी कधी दावणीला बैल घसरला किंवा गाय घसरली की जेणेकरून दुखापत होत असते. तर या दुखापतीपासून जर काळजी घ्यायची असेल तर आवर्जून मॅट वापरा, हे आपण तुम्हाला वेळोवेळी सांगत आलेलो आहोत. तर खूप खूप धन्यवाद मंडळी. नाव अभिजित विलास नवले, राहणार शेंदूरजणे. दावणीला आपल्या 2 वळू आणि 2 मोठे बैल आहेत शेतीसाठी. तुम्ही काय करतात आणि हे बैल ठेवण्यामागचं कारण काय ते सर्व द्या माहिती. माझा POPचा व्यवसाय आहे. आता तुमच्या हातातला जो बैल आहे तो कुठून घेतलाय तुम्ही? हा आपण बैल राजगिऱ्यांपासून घेतलाय मेढ्यात. हा घेतला तेव्हा काय वय होतं ना आज काय वय आहे? आज हा 4सा बैल आहे. घेतला तेव्हा आदत होता. आत्तापर्यंत याच्याकडून किती गायी भरल्यात तुम्ही? ह्याच्यापासून आपण 150 गायी भरल्यात. आणि किती वासरं सध्या पाहायला मिळतात? हे 20 वासरं पाहायला भेटतात. गायी भरण्याचे आपण किती घेतो? 1000 रुपये. किती लांबून लांबून गायी येतात इकडे? आपल्या तर शिरवळ पुण्यापासून येतात. आणि जो पलीकडचा कोसा बैल आहे त्याची माहिती द्या. हा बैल सरसोंडीवरून आपण वासरू घेतलेला. त्याचं काय वय आहे सध्या? जो आता 2 दात झालेला बैल. माझं नाव चेतन नवले, शेंदूरजणे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आपल्याकडे 2 वळू आणि 2 शेतीचे बैल आहेत. या बैलांना कशा प्रकारची वासरं या बैलांची पडत आहेत सध्या? आता ह्यो रानाची एकदम देखणी वासरं, म्हणजे दिसाय वगैरे ॲक्टिव्हच आहेत वासरं. आणि रानाच गरम रक्तात असल्यामुळे वासरं पण तशीच एकदम कडकच निघलेली आहेत गरम रक्ताची. ती एकदम देखणी आणि शर्यतीसाठी पण चालणारी वासरं आहेत एकदम. आता तुमच्या परिसरात किती प्रमाणात गायी किंवा कशा प्रकारची शेती आणि कशा प्रकारची बैल असतात या तुमच्या तालुका वाईमध्ये? आता आमच्याकडं मोठ्या मापाचे बैल असतात सगळे. आता बावधन बगाड, आमचं गाव शेजारचं गावच बावधन आहे. बगाडासाठी याच्यासाठी मोठी मापाची बैल लागतात. आणि शेती इथली काळवट असल्यामुळं बारीक बैलांना इथं जमतच नाहीत. बारीक बैल चालतच नाही आमच्या शेतीला. मोठ्या मापाचीच बैल लागतात. आणि कशा प्रकारचा खुराक या तुमच्या वळू बैलांचा असतो? आता ह्यांना काय आटा वगैरे असतो, शेंगदाणा पेंड, आटा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय दिनक्रम असतो तुमचा? ह्यांना काही सकाळी 6-6:30 वाजता रतीब वगैरे द्यावा लागतो. 10-11 वाजेपर्यंत पाण्याच्या टायमिंगपर्यंत एकदाच खायला टाकावं लागतं. दुपारनंतर एकदा आणि संध्याकाळी एकदा रतीब. आम्हाला तुमचा एकदा फोन नंबर सांगा आणि या शेंदूरजणेला यायचं कसं ते थोडासा मार्ग सांगा. शेंदूरजणे म्हणजे एकदम वाईच्या जवळच 5 किलोमीटर वाईपासून लांब आपलं गाव आहे शेंदूरजणे. तुमचा फोन नंबर? आमचा फोन नंबर 9594 10 31 36.
माझं नाव अनिकेत नंदकुमार गवते, मुक्काम पोस्ट ओझरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. अभिजित नवले शेंजोरणे यांच्या ओळीपासून ही गाय भरवलेली आहे. तिसऱ्या वेताला खाली झालेली आहे, आत्ता खोंड झालेला आहे तिला. आणि आत्ता वासरू कमीत कमी 20 दिवसाचं आहे माझं ते. आणि आत्ता तिची दूध देण्याची कॅपॅसिटी संध्याकाळी 3.5 सकाळी 4 लिटर एवढी तिची दुधाची अंदाजे किती महिन्यापर्यंत ही तुमची गाय दूध देते तेवढ्या प्रमाणामध्ये? 5 ते 6 महिन्यापर्यंत तिचा कालावधी दुधाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. आता तुमचं जे वासरू झालेलं आहे कशा पद्धतीचं आहे किंवा त्याचे गुण कसे ते आम्हाला सांगा. गरम एकदम रक्ताचं आहे, रानासारखंच आहे, तापट एकदम. किती किलोमीटर अंतर आहे तुमचं आणि वळूबाईलाचं? 6 किलोमीटर अंतर आहे ओझरडे ते शेंजोरणे. ही खिलार गाय सांभाळण्यामागचं किंवा त्याचा फायदा किंवा कोणती गोष्ट आहे की शेतीसाठी अतिशय उपयुक्त. आणि हे दूध म्हणलं तर जीवनामृत समानच आहे. आणि पहिल्यापासून एक घरात खिल्लार जोपासण्याचा मला परंपरा आहे आमच्यात. तुमच्याकडे घरी तुम्ही काय शेती किंवा काय चालतं तुमच्याकडे? काय शेती असते, ऊस शेती असते तरकारीसाठी. आणि हे गोमूत्र फार फायदेशीर आहे. आता हे कितवं वेत आहे तुमच्या गाई? तिसऱ्यांदा खाली झालेली आहे गाय. याच्या अगोदर 2दा झालं खोंड. आणि त्याच्यासहित आपण कागलवरून गाय आणताना खोंड आला होता तिच्याबरोबर. आणि 8 महिन्यात असताना आम्ही खोंड तो विकला. आता 3 वेत, हे तिसरं वेत. पहिलं 2 वेत आणि ह्या तिसरं वेताला जो हा वळू भरला. आता वळू इथं समोर आहे म्हणून आम्ही खरं तर विचारतो की पहिल्या 2 वेतापेक्षा हे वासरू जरा ऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे, उंच आहे आणि देखणं पण आहे. माझं नाव अनिकेत नंदकुमार गवते, मुक्काम पोस्ट ओझरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. माझा फोन नंबर आहे 87 88 24 53 93. नमस्कार, माझं नाव तेजस यादव. ही गाई सचिन जगताप शेंदुरजणे यांची आहे, तालुका वाई, जिल्हा सातारा. ही गाई आदत वयात शेंदुरजणे गावातूनच आम्ही खरेदी केली होती. ती गाई आम्ही छंद म्हणून एक जोपासत आहे. तरी या गाईला 2 वेत झालेले आहेत. पहिल्या वेताला पण खोंड आणि दुसऱ्या वेताला पण खोंडच दिलेला आहे गाईने. गावातीलच गाई आहे. आत्ताचा पहिल्या वेताचा खोंड आणि या खोंडामध्ये काही फरक आहे का? म्हणजे पहिल्या वेताला आम्ही इंजेक्शनद्वारे सिमेंसद्वारे गाई गाभण ठेवली होती. पण त्या वासरापेक्षा ह्या वासराचा चपळपणा, रागीटपणा आणि शर्यतीसाठी उपयुक्त असा चपळपणा ह्या वासरात दिसून येतो. पहिल्या वेळेस सिमेंट का भरलं होतं? त्या काळात ह्या भागात आपल्या वळू उपलब्ध नव्हते, त्यामुळे आम्ही सिमेंटद्वारे गाय भरली होती. पण सिमेंटचं वासरू आणि वळूकडून भरलेलं हे झालेली पैदास ही वेगळी नक्की फरक आहे. सिमेंट्सवरच्या वासरात इतका चपळपणा नसतो जो की या वासरात आत्ता आहे. आणि रागीटपणा पण तितकाच आहे या वासरात. गाईला अंदाजे दूध किती आहे दोन्ही टाईमचं मिळून? 5 लिटर दूध आहे गाईला, 4-5 लिटर. सचिन जगताप, राहणार शेंदुरजणे, तालुका वाई, जिल्हा सातारा. नंबर 83 80 80 19 81. मला खिलार गाय आपण सांभाळतो, काय फायदा किंवा काय कोणती चांगली गोष्ट आहे सांगाल गाईबद्दल? खिल्लार गायबद्दल आपल्याला ही गोमूत्र देते, ही शेतीला आपल्याला उपयुक्त येतं. तुमच्या परिसरात किती गायी आहेत अंदाजे? आमच्या परिसरात आमच्याकडे निम्म्या गावाकडे गायी आहेत. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.